पांढरे क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना तुमचं स्वागत आहे. मी पांढरे टीचर. आजचा सब्जेक्ट आहे सायन्स 1 ऑफ स्टँडर्ड 10 अँड चॅप्टर 2 इज द पेरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आजचा पॉईंट आहे मेंडेलिव्हज पेरियॉडिक टेबल. दिमित्री मेंडेलिव्ह हा एक रशियन सायंटिस्ट होता. त्याने 1869 to 1872 या पिरियडमध्ये एलिमेंट्सचा एक पेरियॉडिक टेबल तयार केला. हा तुम्हाला दिसतो इथे एक पेरियॉडिक टेबल हा त्यांनी तयार केला. आणि हा पेरियॉडिक टेबल म्हणजेच एलिमेंट्सच्या क्लासिफिकेशनमधील एक अतिशय महत्त्वाची स्टेप होती. म्हणजे यापूर्वी आपण पाहिले दोन, दॅट इज डोबेरायनर्स ट्रायड्स आणि न्यूलँड्स ऑक्टेव्ह आपण जे पाहिले त्यामध्ये त्यांनी 3चा ग्रुप केला होता आणि एकाने न्यूलँड्सनी 8चा ग्रुप केला होता. पण यानंतर जे एलिमेंट डिस्कवर झाले ते 63 होते आणि 63 एलिमेंटसाठी मेंडेलिव्हने एक स्वतःचा असा पिरियड तयार केला, पेरियॉडिक टेबल त्यांनी तयार केला होता. आणि म्हणून हा जो पेरियॉडिक टेबल आहे हा एलिमेंट्सच्या क्लासिफिकेशनमधील अतिशय महत्त्वाची स्टेप होती, अतिशय महत्त्वाचा हा भाग त्या काळी होता. त्याने एलिमेंट्सचे ॲटॉमिक मासेस ही फंडामेंटल प्रॉपर्टी असे कन्सिडर केले. जे एलिमेंट्स आहेत त्यांचे पहिले मूळ म्हणजे ते काय ॲटॉमिक मासेस हे त्यांनी कन्सिडर केले. प्रत्येक वस्तूला वजन असते आणि त्या वजनाच्या आधारावरच, मासेसच्या आधारावरच त्यांनी पेरियॉडिक टेबलचीही रचना केली होती. तर ते कन्सिडर करून त्या काळी माहीत असलेली 63 एलिमेंट्स ही त्यांनी इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेसनुसार अरेंज केली. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेसनुसार त्याने 63 एलिमेंट्स अरेंज केले आणि त्या एलिमेंट्सची फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी कन्सिडर केली. म्हणजे अरेंज केले हे अशा प्रकारे अरेंज करत गेला आणि त्याची फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी ही कन्सिडर केली आणि कन्सिडर करून त्याचा स्वतःचा असा पेरियॉडिक टेबल त्यांनी तयार केला. तुम्हाला दिसतो इथं. तर ही फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी कन्सिडर केली आणि इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस बघा, इन्क्रीजिंग आहे लिथियम 7, बेरिलियम 9.4, देन 11. इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेसनुसार हॉरिझॉन्टली बघायचं त्याने अरेंज केले. ओके. हे करताना त्याला लक्षात आलं की काही ठराविक कालावधीनंतर एलिमेंट्सची फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी ही रिपीट होत असते. एलिमेंट्सची फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी ही रिपीट होत असते. त्याच्या लक्षात आलं की आता असं अरेंज करताना मग परत 3rd पिरियडला यायचं अशा प्रकारे. तर हे करताना त्याच्या लक्षात आलं की अरे काही एलिमेंट्स आहे त्यांची प्रॉपर्टी रिपीट होत आहे. म्हणजे आता हायड्रोजन इथे प्लेस केला तर लिथियम इथे कुठेतरी प्लेस केला असता, चुकलं असतं तरी इकडे समजा प्लेस केला, सरळ अरेंज करत गेला असता. ते करताना त्याच्या लक्षात आले की नक्कीच काहीतरी एलिमेंटची प्रॉपर्टी ही रिपीट होत आहे. म्हणजेच हायड्रोजनची प्रॉपर्टी जी आहे ती लिथियमला रिपीट होत आहे, लिथियमची प्रॉपर्टी ही सोडियमला रिपीट होत आहे. अशा प्रकारे त्याच्या लक्षात आलं. ओके. देन आणि त्यांनी त्यानुसार स्वतःचा एक लॉ तयार केला आणि त्यालाच म्हणतात मेंडेलिव्हज पेरियॉडिक लॉ. हा मेंडेलिव्हज पेरियॉडिक टेबल आहे. हा ज्याने लॉ तयार केला की फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी रिपीट होत आहे ना, मग त्यांनी स्वतःचा एक लॉ तयार केला. त्यालाच म्हणतात मेंडेलिव्हज पेरियॉडिक लॉ. आणि त्याची आपण आता डेफिनेशन बघूया. दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ आता आपण डेफिनेशन लिहून घेऊ पहिल्यांदा. मेंडेलिव्हज पेरियॉडिक लॉ आता आपण लिहून घेऊ. दॅट इज तो लॉ आहे प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर periodic function of their atomic masses. ॲटॉमिक मासेसवर भर द्यायचा आहे. याचा अर्थ असा होतो की ठराविक अवधीनंतर फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी सारख्या असलेल्या एलिमेंट्सची पुनरावृत्ती होते. म्हणजे ठराविक अवधीनंतर आपण पाहिलं की
काही एलिमेंटची फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ह्यांची, किंवा हा ग्रुप बघूया आपण व्हर्टिकल, तर ह्यांची फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी ही काय होत असते, रिपीट होत असते. रिपीट म्हणजे पुन्हा पुन्हा त्याची पुनरावृत्ती होते, परत परत त्या प्रॉपर्टीज दिसायला लागतात, असा या लॉचा अर्थ आहे. ओके, तुम्हाला समजलं आहे. ह्या अशा प्रकारे आणि हा टेबल तयार केला. आपण आता टेबलकडे बघूया. या लॉनुसार फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ज्या असतात आर पेरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस, तर ह्यानुसार हा टेबल आता बघूया. ह्या टेबलच्या जे रचना ही कशी तयार केली, कसं कन्स्ट्रक्शन केलं आहे, तर या टेबलला टोटल ज्या सिरीज दिसतात त्या किती आहेत, 12 दिसतात तुम्हाला सिरीज. याला जर आपण असं हॉरिझॉन्टली बघितलं तर याला पिरियड्स म्हणतात. म्हणजे 12 या ठिकाणी 12 असे पिरियड्स आपल्याला दिसतात आहे हॉरिझॉन्टली बघायचं. आणि ग्रुप्स किती आहेत, टोटल 8 ग्रुप्स आहेत व्हर्टिकली बघायचं. तर याच्यामध्ये असे हे कन्स्ट्रक्शन त्यांनी केलेले आहे. आता आपण बघूया या इथे जे काही पेज नंबर 19वर काही क्वेश्चन्स आहेत, आपण ते क्वेश्चन्स आता बघूया. फर्स्ट आहे की मेंडेलिव्हच्या पेरियॉडिक टेबलला काही फिल इन द ब्लँक्स दिसतात, आपल्याला काही ब्लँक्स दिसतात. तर त्या ब्लँक्स ज्या आहेत तर त्यांचे तुम्ही ग्रुप लिहा आणि ते कोणत्या पिरियडला आहे ते लिहा. तर बघूया आपण मेंडेलिव्हच्या पेरियॉडिक टेबलला कुठे कुठे फिल इन द ब्लँक्स आहेत. बघा इथे मी बॉक्स केलेला इथे दिसतंय, देन इथे पण दिसतंय आणि इथे पण दिसतंय. 3 ठिकाणी फिल इन द ब्लँक्स आहेत. तर तुम्ही त्यांचे ग्रुप लिहा. आता हा ग्रुप कसा लिहायचा, तर तुम्ही या ठिकाणी जाताना इथे इथपर्यंत यायचं. तर 44 हा कोणत्या ग्रुपला दिसतोय तुम्हाला, ग्रुप 3ला. आणि हॉरिझॉन्टली तो कोणत्या पिरियडला दिसतोय, तो हॉरिझॉन्टली दिसतोय आपल्याला 4th पिरियडला दिसला इथे. म्हणजेच आपण लिहायचं की तो कुठे आहे, पहिला 44 नंबरचा ग्रुप 3 अँड पिरियड 4. नंतर खाली बघायचा कोणता आहे 68, तो पण कुठे आहे, इट इज टू द ग्रुप 3 अँड पिरियड 5. आणि 72 कुठे दिसतोय, व्हर्टिकली बघा, ग्रुप 4 अँड पिरियड 5. अशा प्रकारे हा त्या पहिल्या क्वेश्चनचा मिनिंग आहे. आपण दुसरा क्वेश्चन त्यातला बघूया. काही जे एलिमेंट्स आहेत त्यांचे नावे जी होती ती दिलेली आहे त्यांनी, पण त्या नावांची खात्री नव्हती. काही अनसर्टन नावं त्याने दिलेले आहेत. तर जे अनसर्टन नावं आहेत तर त्यांच्या सिम्बॉल मागे काही क्वेश्चन मार्क केलेले आहेत. तर असे सिम्बॉल कोणते, तर आपण बघूया सेकंड क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुकमधला पेज नंबर 19वरचं. तर ते असे सिम्बॉल्स, एलिमेंटचे असे सिम्बॉल्स की ज्यांचे नावं त्याला माहीत नाही, तर त्यांनी त्यांचे ते डिस्कवर करून ठेवलेले, पण नावं त्याला काही जमत नव्हते याला. तर ते असे, असं YT जो दिसतो त्याला इट्रियम म्हणतात. त्यांनी त्याला निश्चित होती, अनसर्टनिटी होती. तर त्यांनी सांगितलं यस हा मला माहीत नाही, तर मी इथे क्वेश्चन मार्क करून ठेवतो, कदाचित पुढे शोध लागला तर तुम्ही त्याचे नावं चेंज करू शकतात. तर म्हणून क्वेश्चन मार्क कुठे कुठे आहे त्या सिम्बॉल्सला YT. ओके, मग आपण ॲन्सरमध्ये लिहायचं YT. देन DI हा क्वेश्चन मार्क आहे, हा सिम्बॉल आहे या क्वेश्चन मार्कचं. नंतर CE हे सिम्बॉल आहे, नंतर ER आणि नंतर LA. ओके, तर तुम्हाला हे इतके क्वेश्चन्स जे मी सांगितले ते त्यात तुम्ही त्याचे आन्सर लिहून घ्यायचे. ओके, आता आपण बघूया मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पेरियॉडिक टेबल. आता आपण बघूया काय काय मेरिट्स आहे. इतका चांगला त्याने टेबल तयार केला तर त्याचे काहीतरी मेरिट्स किंवा गुण, चांगले गुण कोणते कोणते आहेत, आता आपण बघूया. इथे लिहू आपण मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पेरियॉडिक टेबल. देन मेरिट्स म्हणजे चांगले गुण. आपण पहिला पॉईंट यातला बघूया. एलिमेंट्सला पेरियॉडिक टेबलमध्ये प्रॉपर्टीनुसार ठेवता यावे म्हणून त्यांनी काही एलिमेंट्सचे ॲटॉमिक मास रिवाईज केले आणि पुन्हा ते चेक करून करेक्ट केले. आता आपण हा पॉईंट बघूया की एलिमेंट्सला पेरियॉडिक टेबलमध्ये प्रॉपरली पुट करता यावे म्हणजे काय. जसं की एक्झाम्पल आहे बेरिलियम 14.9, त्याला चेंज करून त्याला दुरुस्त केलं
त्याला नीट चेक केलं आणि त्याचा ॲटॉमिक नंबर चेंज करून तो किती केला 9.4. आपण बघूया पेरियॉडिक टेबलमध्ये आता. तर तुम्हाला दिसते पेरियॉडिक टेबलमध्ये बघा इथे तुम्हाला दिसते BE किती आहे 9.4. सुरुवातीला त्याचा ॲटॉमिक मास किती होतं 14.9. पण त्याच्या लक्षात आलं जर इथे मी 14.9 लिहिलं तर 14.9 हे 11पेक्षा काय होतं ग्रेटर होतात. आणि डेफिनेशनमध्ये काय म्हटलं आहे की त्याने एलिमेंट्स हे इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेसनुसार अरेंज केलं आहे. मग इन्क्रीजिंग म्हणजे पहिले स्मॉलर पाहिजे आणि नंतर ग्रेटर पाहिजे नंतर परत ग्रेटर म्हणजे वाढत जाणारा पाहिजे. पण सुरुवातीलाच 9.4मध्ये इथे काय होतं 14.9 आणि मग हा टेबल रॉंग झाला असता. म्हणून त्याने परत त्याची स्टडी केली आणि 14.9च्या ऐवजी त्यांनी चेक करून त्याला परत दुरुस्त केलं आणि बेरिलियमचे ॲटॉमिक मास हे 14.9वरून किती आणले 9.4 आणि परत त्याला पुट केले. हे त्याच्या मेरिटचा गुण आहे किंवा एक चांगली प्रॉपर्टी आहे. ओके, हे तुम्हाला समजलं आहे. ओके, नंतर सेकंड त्याची प्रॉपर्टी आहे म्हणजे त्याचा गुणधर्म सेकंड दॅट इज त्याने पेरियॉडिक टेबलमध्ये काही जागा ह्या व्हॅकंट ठेवलेल्या होतात. बघा आत्ता सांगितलं क्वेश्चन ह्या जागा काही त्याने व्हॅकंट ठेवल्या होत्या आणि त्या काळी शोध न लागलेल्या एलिमेंटसाठी त्यांनी त्या जागा रिकाम्या ठेवल्या होत्या. त्या काळी त्यांनी शोध नाही लागला पण त्यांनी प्रेडिक्शन केलं होती की असा शोध लागणार आहे त्याला निश्चित माहिती होतं आणि त्यामुळे अशा प्रकारचे एलिमेंट अस्तित्वात आहे तो सांगत होता आणि त्यासाठी त्यांनी ह्या जागा रिकाम्या ठेवल्या होत्या. दिसते तुम्हाला. त्यापैकी 3 अननोन एलिमेंट्सला म्हणजे ज्याचे ॲटॉमिक मास हे त्याला माहीत होते. ओके, पण त्याची नावे त्याला माहीत नव्हती. ॲटॉमिक मास दिसते तुम्हाला 44, 68, 72. ओके, तर त्यांनी काय केलं मग जवळच्या नोन एलिमेंट्सवरून त्यांची नावं ठेवून दिली. म्हणजे रिकाम्या जागा आहेत तर मग आता नावं देता येत नव्हते. तो म्हणायचा जगात हे एलिमेंट्स आहेत, कधीतरी शोध लागेल सांगत होता तो आणि त्यानुसार त्यांनी स्टडी करून भरपूर स्टडी केली आणि त्यांनी ती 3 एलिमेंटसाठी जागा रिकाम्या ठेवल्या पण त्याला नावं देता येत नव्हती. त्याने काय केलं जवळचेच एलिमेंट गृहीत धरले जसं बोरॉन, ॲल्युमिनियम आणि सिलिकॉन. ह्याच जवळच्या एलिमेंट्सवरून त्याला इथे नाव देऊन टाकले. फक्त इथे बोरॉनच्या ऐवजी काय लिहिलं इका बोरॉन. ओके, EKA काय लिहिलं EKA इका बोरॉन असं नाव दिलं. ओके, नंतर म्हणजे 44 नंबरला नंतर इथं दिलं हा काय ॲल्युमिनियम. मग इथं काय नाव दिलं इका ॲल्युमिनियम. 68ला दिलं इका ॲल्युमिनियम आणि नंतर दिलं इका. आता हा 72 नंबरला आहे आणि तो सिलिकॉनच्या जवळ येतोय म्हणून त्याला लिहिलं इका सिलिकॉन असे त्यांनी नावं दिले. ओके, हे तुम्हाला समजलं आहे. आणि त्याची प्रॉपर्टी पण त्यांनी प्रेडिक्ट करून ठेवली. त्याची प्रॉपर्टी जी होती की अशा प्रॉपर्टीचे ते एलिमेंट्स आहेत, त्याचा डेन्सिटी इतकी राहणार आहे, त्यानंतर त्याचं फिजिकल प्रॉपर्टी, तो सॉलिड आहे लिक्विड आहे, त्याने सगळं बरोबर भविष्यवाणी करून ठेवली होती आणि त्यानुसार त्यांनी जागाच ठेवल्या होत्या. ओके, आणि त्यांनी नावं येत नव्हती त्याला काय द्यावी. तर त्यांनी इथे तर त्याने 63 अरेंज केले पण यांची नावं त्याला येत नव्हती आणि मग त्यांनी अशा प्रकारे या जवळच्यावरून नावं त्याला देऊन ठेवली. ओके, मला समजलं. देन त्याचे ॲटॉमिक मास पण त्यांनी जाहीर करून टाकले होते. 44 इका बोरॉनचं, देन इका ॲल्युमिनियमचं 68, देन याचं 72 हे पण त्यांनी पूर्णपणे सांगितलेलं होतं. देन पुढे या एलिमेंटचा खरोखरच शोध लागला आणि त्या इका बोरॉनचं नाव त्यांनी चेंज म्हणजे त्या काळात त्याला शोध नाही लागला पण पुढे तो गेल्यावर त्याचा टेबल रेडी होता पण बाकीच्या सायंटिस्टनी त्याचा शोध घेतला. ते एलिमेंट्स खरंच अस्तित्वात होते का आणि ते खरंच एलिमेंटचा शोध लागला आणि मग या इका बोरॉनचं नाव चेंज झालं आणि इथे नाव दिलं गेलं स्कँडियम. काय नाव दिलं गेलं इथे स्कँडियम. पण इथे लिहू स्कँडियम SC. ओके, नंतर जो दुसरा होता ॲल्युमिनियम त्याला गॅलियम नाव दिलं गेलं GA गॅलियम आणि ह्याला नाव दिलं गेलं 72 जो होता सिलिकॉन त्याला नाव दिलं होतं दॅट इज द जर्मेनियम.
ओके, हे तुम्हाला पॉईंट समजलेत. तर स्कॅन्डियम SCADI, एक मिनिट, स्कॅन्डियम, नंतर गॅलियम, काय नाव दिलं, गॅलियम, आणि नंतर त्याला दिलं होतं जर्मेनियम, असे नाव त्यांनी दिलेले होते. ओके, तर तुम्हाला हा पॉईंट समजलेला आहे. देन आणि काय आश्चर्य की हे जे नंतर शोध लागलेले जे 3 एलिमेंट्स होते ना, त्याची प्रॉपर्टी ही मेंडेलिव्हच्या पेरियॉडिक टेबलमध्ये त्यांनी जे प्रॉपर्टी सांगितली होती त्या प्रॉपर्टीसोबत तंतोतंत मॅच झाली. म्हणजे खरोखरच शोध लागला याचा. आणि ह्याची प्रॉपर्टी जे एलिमेंट्स इतर सायंटिस्टने शोधून काढले त्याची प्रॉपर्टी मेंडेलिव्हने सांगितलेल्या प्रॉपर्टीशी तंतोतंत मॅच झाली. जसं की सांगितलं मी, डेन्सिटी आहे, नंतर त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज आहे किंवा केमिकल प्रॉपर्टीज आहे, त्या मेंडेलिव्हने सांगितलेल्या प्रॉपर्टीशी संपूर्णपणे मॅच झाले. त्याच्या हेच सक्सेस त्याचं खूप जास्त होतं. आणि त्याच्या ह्या सक्सेसमुळे मेंडेलिव्हचा पेरियॉडिक टेबल हा अतिशय इम्पॉर्टंट आहे याची सर्व जगाला खात्री पटली. म्हणजे हा एकदम प्रॉपर टेबल आहे हे सर्वांना पटलं. म्हणजे मागचे आपण जे पाहिले होते डोबेरायनोस्ट्राइड किंवा न्यूलँड्स ऑक्टेव, तर हे थोडे मागे पडत चालले आणि जास्त महत्त्व कशाला दिलं गेलं, मेंडेलिव्हच्या पेरियॉडिक टेबलला. ओके, आणि एलिमेंटच्या क्लासिफिकेशनची ही जी मेथड आहे ना, ही सर्व जगाने ॲक्सेप्ट केली. आता आपण बघूया थर्ड जे आहे मेरिट त्याचं. म्हणजे 2 मेरिट सांगितले तुम्हाला की त्यांनी करेक्ट करून लिहिलं, नंतर त्यांनी हे जे नावं आहेत किंवा नंबर्स आहे इका बोरान ते सुद्धा करेक्ट निघाले. आता आपण थर्ड पॉईंट बघूया. आणि मेंडेलिव्हच्या ओरिजिनल पेरियॉडिक टेबलमध्ये नोबेल गॅसेस होते, जे नोबेल गॅसेस होते त्यांच्यासाठी कोणतीही जागा रिझर्व नव्हती. नोबेल गॅसेस माहीत आहे तुम्हाला, जे की आपल्या जे वरचं ॲटमॉस्फिअर आहे तर त्या ॲटमॉस्फिअरमध्ये असे नोबेल गॅसेस आहेत ज्याची कोणाशी रिॲक्शन होत नाही. आणि ते आहेत दॅट इज हिलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन. तर हे जे गॅसेस होते त्या काळी त्याला ते एलिमेंट्सचा शोध लागला नव्हता. जे गॅसेस होते ते एलिमेंट्सच्या रूपातले, ते त्याला माहीत नव्हते. त्याला जेवढे माहीत होते त्यांनी ते पुट केले. पण नंतर त्या एलिमेंटचा शोध लागला. मग ठेवायचे कसे, तर मग ह्या मेंडेलिव्हचं पेरियॉडिक टेबल आहे त्याला अजिबात धक्का नाही लागू द्यायचा. कुठेही कोणत्याही प्रकारे धक्का न लागू देता, कुठेही डिस्टर्ब न करता ते जे एलिमेंट्स होते ते लास्टमध्ये त्यांनी पुट करून टाकले. म्हणजे जो भाग आहे हा असाच राहू द्यायचा. आणि नंतर जे काही शोध लागलेले त्या एलिमेंट्सला कुठे पुट केलं गेलं होतं, तर इथे एक 0 असा ग्रुप क्रिएट केला होता. आणि ह्या 0 ग्रुपमध्ये त्या ज्या एलिमेंटचा शोध लागला होता, जास्त नव्हते, 5-6 होते तेवढेच ते, तर त्यांचा शोध लागला. आणि मग त्यांना ह्या टेबलला अजिबात डिस्टर्ब न करता बरोबर इथे पुट केलं गेलं होतं. हिलियम, देन निऑन असेल, देन आर्गॉन, देन क्रिप्टॉन, देन झेनॉन. तर अशा प्रकारे 0 ग्रुपमध्ये त्यांना ठेवलं होतं. ओके, तर पुढचा पॉईंट जो आहे आणि नेक्स्ट आहे की यामध्ये जे काही गॅसेस जे होते तर ते गॅसेस होते ते 3चेच नावं दिले आहेत टेक्स्टबुकमध्ये तुमच्या, हिलियम, निऑन, आर्गॉन. त्यानंतर क्रिप्टॉन आणि झेनॉनचा पण शोध लागला असेल आणि त्यांना देखील त्यांनी लास्ट 0 ग्रुपमध्ये ठेवलेले होते. आपण बघूया पुढचं, डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पेरियॉडिक टेबल. तर जसं ॲडव्हान्टेज फायदे असतात किंवा मेरिट्स असतात तसे तोटे पण असतात, त्याला डिमेरिट्स म्हणूया. तर काहीतरी याच्या टेबलला थोड्या ज्या आहेत त्या चुका पण झालेल्या आहेत, त्याला म्हणतात डिमेरिट्स. तर आता आपण त्याचे डिमेरिट्स बघूया मेंडेलिव्हज पेरियॉडिक टेबलचे. तर इथे बघायचं आहे, आता बघूया आपण डिमेरिट्स. दिसतंय तुम्हाला? फर्स्ट डिमेरिट असं आहे की मेंडेलिव्हच्या
टेबलमध्ये कोबाल्ट आणि निकेल या एलिमेंट्सचे ॲटॉमिक मासेस हे होल नंबर होते. तर इथे आपण बघूया कोणकोणते आहेत. कोबाल्ट आणि निकेल दिसते तुम्हाला. कोबाल्ट 59 आणि निकेल पण 59. आता हे दोन्हींचे ॲटॉमिक मासेस सेम आहे. संपूर्णपणे होल नंबर्स आहे, फ्रॅक्शनमध्ये नाही आहे. जसं की 59.61 किंवा आणखी 60 पॉईंट समथिंग, 60.02 असे नाही. ते संपूर्ण दोन्ही काय आहेत, एकसारखे आहेत आणि ते दोन्ही काय आहेत, होल नंबर आहेत असल्यामुळे आणि त्यांच्या सिक्वेन्सबद्दल त्याला पेरियॉडिक टेबलमध्ये ठेवण्यास कन्फ्युजन झाले. मग कुठे ठेवावं पेरियॉडिक टेबल? अरे दोघांचेही सेम आहे, कुठे ठेवावं त्याला ते कन्फ्युजन झालं आणि त्यांना एकाच ग्रुपमध्ये म्हणजेच ग्रुप 8मध्ये त्यांनी पुट केले. दिसते तुम्हाला ग्रुप 8मध्ये 59 आणि 59 इथे त्याने पुट केले. समजलं. आता हे ठेवताना त्यांनी कुठे ठेवलं? ग्रुप 8 आणि इथे हा जो आहे पिरियड कोणता आहे? 4. ओके, यामध्ये त्याने पुट करून टाकले. आता सेकंड त्याचा डिमेरिट असा आहे, बघूया. तर मेंडेलिव्हचा पेरियॉडिक टेबल अरेंज झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी आयसोटोप्स डिस्कवर झाले. बरेच वर्ष गेली आणि नंतर आयसोटोप्स डिस्कवर झाले. आपण बघूया आयसोटोप्स. तुम्हाला दिसते सेकंड पॉईंट या ठिकाणी आयसोटोप्स डिस्कवर झाले. आयसोटोप्स म्हणजे काय? तर जो एक एलिमेंट असतो, आपण इथे एक्झाम्पल घेतलं आहे क्लोरीन, तर त्याचे ॲटॉमिक नंबर सेम असतात, त्याच्या केमिकल प्रॉपर्टी सेम असतात. अर्थात तो क्लोरीन आहे त्यामुळे क्लोरीनचं केमिकल प्रॉपर्टी जे असेल तो गॅस आहे वगैरे वगैरे. तर अशा प्रकारे त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज काय असतात? सेम, कारण त्यांचा ॲटॉमिक मास सेम असतो, ॲटॉमिक नंबर सेम असतो आणि ॲटॉमिक मासेस काय असतात? डिफरंट असतात. त्याला म्हणतात आयसोटोप्स. ओके, तर त्यांना मेंडेलिव्हच्या पेरियॉडिक टेबलला कसे आणि कुठे प्लेस करावे हे खूप मोठे चॅलेंज होते. या 2 असतात असे अनेक, इथे 2 दिले क्लोरीनचे, पण असे अनेक आयसोटोप्स असतात. हायड्रोजनचे 2-3 आहेत. हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रिटियम असे 3 आहेत. तर कार्बनचे 2 आयसोटोप्स आहेत, एक C12 आणि दुसरा आहे C14, जो की तुम्हाला मी शिकवलेलं आहे कार्बन डेटिंगमध्ये. तर असे हे जे असतात त्यांचे आयसोटोप्स सेम, त्यांचे ॲटॉमिक नंबर सेम असतात आणि ॲटॉमिक नंबर सेम असल्यामुळे त्यांना एका ठिकाणी प्लेस करणे आवश्यक आहे. पण त्या काळी मेंडेलिव्हच्या पेरियॉडिक फॉर्मेशनच्या वेळेस ॲटॉमिक नंबर ही प्रॉपर्टी गृहीत धरली नव्हती. फक्त काय गृहीत धरली होती? ॲटॉमिक मासेस. आणि त्यांनी टेबल तर इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेसनुसार अरेंज केला होता. मग इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेसनुसार अरेंज केल्यामुळे हे 2 एलिमेंट्स आहेत हे वेगवेगळ्या बॉक्समध्ये पुट करायला पाहिजे होते, एक इथे आणि एक इथे, बरोबर आहे. पण त्यांची केमिकल प्रॉपर्टी काय होती? सेम. पण त्याला फार कन्फ्युजन झालं, अरे केमिकल प्रॉपर्टी सेम आणि ॲटॉमिक मासेस डिफरंट. त्याला खूप कन्फ्युजन झालं, त्यामुळे इथे त्याला हा क्लोरीन पुट करता नाही आला. ओके, चॅलेंज होतं त्यासमोर. पण हे आपल्याला इथे दिसतंय, आता मी जर तुम्हाला शिकवते की Cl35.5 आहे, पण त्या काळामध्ये मेंडेलिव्हच्या काळामध्ये हे नंतर प्लेस केलं गेलं. 35.5 हे ॲव्हरेज करून पुट केलं गेलं. जेव्हा ॲटॉमिक नंबरवरून पेरियॉडिक टेबल तयार केला, त्याला मॉडर्न पेरियॉडिक टेबल म्हणतात, तो यानंतर येणार आहे. पण त्या काळी ही संकल्पना नव्हती नंबरवरून ठेवायची, त्यामुळे त्याला क्लोरीनला किंवा कोणत्याही आयसोटोप्सला पुट करणे फारच चॅलेंज होते आणि तो कन्फ्यूज झाला होता की कसं ठेवायचं. ओके, कारण दोघांचा ॲटॉमिक मासेस हे डिफरंट आहे, इन्क्रीजिंग ऑर्डरनी पुट करता येत नव्हते. त्यांनी प्रॉपर्टीनुसार कसं तरी इथे एक ठेवून दिला आहे Cl, फक्त Cl एक काही लिहिलं नाही गेलं असेल किंवा मग त्यांनी ॲव्हरेज काढून दिलं असेल, तर Clला इथे त्यांनी पुट करून टाकलं आहे दोघांना एकत्र करून. ओके, देन नेक्स्ट आहे की पेरियॉडिक टेबलमध्ये राईज इन ॲटॉमिक मास डज नॉट ॲपियर टू बी युनिफॉर्म. थोडासा विचार करूया आपण. ह्या हॉरिझॉन्टली बघायचं, एक हा पिरियड संपला की 6 नंतर 7 असं बघायचं. तर पेरियॉडिक टेबलमध्ये थर्ड जे डिमेरिट आहे, आता आपण बघतोय की एलिमेंट्स दे आर इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर, राईज, त्यांचं राईज किंवा जी वाढ आहे ती एकसारखी नाही आहे, युनिफॉर्म नाही आहे. आपण बघूया काही हेवी एलिमेंट्सबद्दल. तर पेरियॉडिक टेबलमध्ये राईज इन ॲटॉमिक मास डज नॉट ॲपियर टू बी युनिफॉर्म. जी वाढ आहे ना कशामध्ये? ॲटॉमिक मासेसची जी वाढ आहे ती रेग्युलर दिसत नाही आहे आणि एकसारखी पण वाटत नाही आहे. युनिफॉर्म म्हणजे एकसारखी पण वाटत नाही आहे.
तर यामध्ये आपण बघूया काही हेवी एलिमेंट्सबद्दल. एकसारखी वाढ नाही आहे बघा, इथे एक दोन हेवी एलिमेंट्स आपण बघूया. जसं की इथे दिसतंय एक 178 180. आता इथे 178 नंतर काय पाहिजे होता 179. मग हा पण हेवी एलिमेंट आहे आणि हा पण हेवी, कारण त्यांचे ॲटॉमिक मास खूप जास्त आहे. तर इथे पण बघूया 180 नंतर 181साठी त्यांनी जागा सोडायला पाहिजे होती, की शोध लागू शकतो पुढे. पण तिथे लगेच त्यांनी काही गॅप न ठेवता 184 182 लिहिला. नंतर 183 कोणता तरी शोध लागणार, किती लागणार हे माहीत नव्हतं. 182 नंतर किती एलिमेंटचा शोध लागणार, एकच लागेल की दोन लागेल, 4-5 आणखीन ह्या टी ए आणि डब्ल्यूमध्ये वोल्फ्राम म्हणजे टंगस्टनमध्ये आणखीन किती एलिमेंटचा शोध लागेल ह्याबद्दल त्याला कन्फ्युजन होतं. म्हणजे 182 मग 183 कुठे गेला त्याचा शोध लागू शकतो. 184ला अशा प्रकारे पुट केलं. बघा इथे टी आय हा एक हेवी एलिमेंट बघा, पी बी आणि पी आय इथे ठीक आहे चालून गेलं. इथे 204 इथे 205 206 दोन एलिमेंट्स अजून शोध लागू शकला असता, ते त्याला जमलं नाही आणि त्यांनी लगेच याचा क्रम जो आहे तो बरोबर नाही घेतला आहे. 204 लगेच 207 म्हणजे युनिफॉर्मिटी इथे दिसत नाही, एकसारखी वाढही दिसत नाही. ओके, इथे बघायचं परत 231 आणि इथे 240. मग इथे एकच एलिमेंटचा शोध लागला का? 231 नंतर किती एलिमेंट्स इथे आले गॅपमध्ये बघा. तर यामध्ये जवळपास 7 ते 8 एलिमेंट्स इथे जे आहेत ते इथे शोध नंतर लागले गेले. पण त्यांनी इथे कोणत्याही प्रकारची अशी गॅप ठेवलेली नाही, इथे बॉक्सेस सोडले नाही. एखादा बॉक्स इथे सोडून दिला आहे बस. म्हणजे या दरम्यान आज पाहिलं तर यानंतर 7 ते 8 एलिमेंटचा इथे शोध लागलेला आहे. ओके, तर हा एक त्याचा ड्रॉबॅक होता. देन त्यामुळे दोन हेवी एलिमेंट्समध्ये आणखी किती एलिमेंटचा शोध लागेल याची त्याला भविष्यवाणी किंवा प्रेडिक्शन हे जमलं नाही, किंवा हे मेंडेलिव्हच्या पेरियॉडिक टेबलच्या नियमानुसार शक्य होत नव्हते. ओके, आता आपण फोर्थ पॉईंट बघूया. हे तुम्हाला समजलं आहे ना. तर फोर्थ पॉईंट बघूया. तर आपण बघूया हायड्रोजन जो आहे. हायड्रोजन, पोझिशन ऑफ हायड्रोजन, जरा पोझिशन ऑफ हायड्रोजनकडे आपण लक्ष देऊ. हायड्रोजन तुम्हाला कुठे दिसतोय? तो ग्रुप फर्स्टमध्ये आणि पिरियड फर्स्टमध्ये. हा जो हायड्रोजन आहे हा हॅलोजनशी सिमिलॅरिटी शो करतो. तर हॅलोजन्स कुठे आहेत? तर हॅलोजन्स हे असतात ग्रुप 7मध्ये दिसतंय, फ्लोरीन आणि क्लोरीन. तर हे इथे बघायचं, दे आर द हॅलोजन्स. तर यामध्ये आपण बघूया जो हायड्रोजन आहे इट शोज द सिमिलॅरिटी विथ हॅलोजन्स. आता हा सिमिलॅरिटी हॅलोजन्सची कसा शो करतो? जो हायड्रोजन आहे हा याचा जर मॉलिक्युलर फॉर्म्युला बघितला तर तो काय आहे? H2 आहे, बरोबर आहे. म्हणजे हा H2नी H+H अशा प्रकारे हा मॉलिक्यूल बनतो H2. तसंच जे ग्रुप 7 आपण बघतोय तर त्यामध्ये हा फ्लोरीन जो आहे त्याचा पण मॉलिक्यूल काय असतो? तर फ्लोरीन हा बनताना F+F अशा प्रकारे बनतो. नंतर क्लोरीन हा जो आहे हा देखील Cl+Cl म्हणजे सेम ॲटम्सनी बनलेला असतो. मग ह्यांचा पण मॉलिक्युलर फॉर्म्युला हा हायड्रोजनशी मॅच होतो. त्यामुळे हायड्रोजनला तो कुठे पुट करू शकला असता? हायड्रोजनला त्यांनी इथे ग्रुप 7ला पुट करायला पाहिजे होते. हे एक कन्फ्युजन त्याच्या डोक्यात होतं. पण त्याला नंतर दिसलं दुसरं कन्फ्युजन. आपण बघूया म्हणजे हायड्रोजनला कुठे ठेवावे. नंतर तसंच हायड्रोजन हा ग्रुप 1 मधील मेटल्स जे लिथियम, सोडियम, पोटॅशियम या मेटल्सला म्हणतात अल्कली मेटल्स. तर हे मेटल्स जे असतात ते क्लोरीन आणि ऑक्सिजन बरोबर कंपाऊंड्स तयार करतात. आणि त्यांनी जे कंपाऊंड्स तयार केले क्लोरीन आणि ऑक्सिजन बरोबर, तेच कंपाऊंड हायड्रोजन देखील तयार करतो आणि सिमिलर त्याचे कंपाऊंड्स तयार करतो. म्हणजे हा हायड्रोजन यांच्याशी पण मॅच करतोय, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. आणि हा हायड्रोजन या ग्रुप 7 सोबत मॅच करतोय. म्हणजे हायड्रोजन पुट करताना त्याला खूप मोठा प्रश्न निर्माण झाला.
शेवटी त्यांनी धरून इथे कुठेतरी ठेवून दिला फर्स्ट नंबरला. इथे दिसतंय फक्त, इथे त्यांनी पुट केला. आपण बघूया कसं. एकतर मी तुम्हाला ग्रुप 7बद्दल सांगितलं, आता आपण बघूया ग्रुप फर्स्टमध्ये तो कसे कंपाऊंड तयार करतो. आता आपण हायड्रोजनचे कंपाऊंड्स तयार करू ग्रुप फर्स्टसाठी. हे होतं कशाला, ग्रुप 7साठी होतं. म्हणजे इथेही त्याला कन्फ्युजन झालं, हायड्रोजनला कुठे ठेवावं. नंतर ग्रुप फर्स्टबद्दल आपण बोलतोय. तर हायड्रोजन हा क्लोरीनसोबत कंपाऊंड तयार करतोय, HCl, बरोबर आहे. परत लिथियम हा देखील क्लोरीनसोबत कंपाऊंड तयार करतो, LiCl. सोडियम देखील क्लोरीनसोबत कंपाऊंड तयार करतोय, NaCl. पोटॅशियम इथे बघायचा K दिसतोय, तर हा K देखील क्लोरीनसोबत कंपाऊंड तयार करतो, KCl. तसंच हायड्रोजन हा ऑक्सिजनसोबत पण कंपाऊंड तयार करतोय, म्हणजेच तयार होतंय H2O. देन आपण सोडियम घेऊयात, मध्ये सोडियम आणि O2 तयार होतोय, Na2O. इथे 4 घ्यायचा म्हणजे बॅलन्सिंग होतंय. तर नंतर घेऊ 4K प्लस O2 इज इक्वल टू K ट्वाईस K2O. तर असे हे कंपाऊंड्स तयार करतात कोण, हे जे आहेत त्यांना म्हणतात अल्कली मेटल्स. दीज आर द अल्कली मेटल्स. तर हे अल्कली मेटल्स क्लोरीन आणि ऑक्सिजनसोबत जसे कंपाऊंड्स तयार करतात, तसेच कंपाऊंड हायड्रोजन देखील क्लोरीन आणि ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होऊन करतो. बघा तुम्हाला सिमिलॅरिटी दिसते ना. यस. त्यामुळे तो कन्फ्यूज झाला की हायड्रोजनला मी ग्रुप फर्स्टला प्लेस करू, ओके, की ग्रुप 7ला प्लेस करू. यामध्ये तो कन्फ्यूज झालेला होता. ओके. तर ह्या प्रॉपर्टीचा विचार केला तर हायड्रोजन हा जो आहे हा ग्रुप फर्स्टची पण सेम प्रॉपर्टी शो करतो. ओके. आज आपला इथला हा पॉईंट आहे, दॅट इज मेंडेलिव्हज पेरियॉडिक टेबल. हा इथे एंड होतोय. हा जर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर मी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू स्टुडंट्स.